नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर रोहिणी सावरे आज आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक नवीन दर्शन पाहणार आहोत, ते म्हणजे सांख्य दर्शन. डिटेल नोट्स आपण याच्यावर घेतो आहे. डिटेल कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, एक एक मुद्दा पाहणार आहोत, तर सर्वांनी लक्ष देऊन पहा. पहिलं आहे सांख्य दर्शनाचं. हा एक महत्त्वाचं दर्शन असून आयुर्वेदामध्ये याच्यावर डिटेल कन्सेप्ट कोरिलेट केले गेले आहेत. सांख्यदर्शन 16 दर्शनापैकी एक दर्शन असलं तरीही आस्तिक दर्शनापैकी एक दर्शन सांगितलेले असून आपल्या सिलेबसमधलं आस्तिक दर्शनाचं मुख्य दर्शन आपण हे समजावं आणि याच्यावर LQ खूपदा विचारले गेलेले आहे. काही कन्सेप्ट परीक्षाभिमुख संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत इथे, तर आपण ते पाहूयात. सांख्यदर्शन सविस्तर पाहतो. सांख्यदर्शनाचा परिचय म्हणजे काय की षडदर्शनापैकी आस्तिक षडदर्शन जे आहे त्यापैकी एक प्रमुख दर्शन आहे. भारतीय षडदर्शन कुठले आहे तर सांख्यदर्शन आहे, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, त्यालाच आपण वेदांत म्हणतो. तर सांख्यदर्शनामध्ये षडदर्शनापैकी जे सांख्यदर्शन आहे त्याच्यामध्ये मुख्यतः पुरुष आणि प्रकृती या दोन मूलभूत तत्वांचं विवेचन केलेलं आहे. पुरुष कोण आहे? चेतन तत्व, आणि प्रकृती म्हणजे काय? अचेतन तत्व किंवा जड तत्व. तर ह्या पुरुष आणि प्रकृतीचा संयोग झाल्यानंतर सृष्टी उत्पत्ती होते असं सांख्यदर्शनकारांचं एक प्रमुख उद्देश किंवा उद्दिष्ट आहे, जे इथे सांख्यदर्शनकारांनी वर्णन केले आणि तेच तसंच वर्णन आयुर्वेदामध्ये पण आपल्याला आढळतं. तर जे प्रकृतीपासून पुरुषाला असलेला अविवेक दूर करून कैवल्य प्राप्त करून देतं, तर हे सगळं वर्णनसुद्धा कैवल्याचं जे वर्णन आहे, मुक्तीचं जे वर्णन आहे, मोक्षाचं जे वर्णन आहे ते कारिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते सांख्यदर्शनांनी वर्णन केलेलं आहे. आता सांख्यदर्शनाचे प्रवर्तक कोण होते? आपण कालच्या एका छोट्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, शॉर्ट व्हिडिओमध्ये. षडदर्शन, भारतीय षडदर्शन आणि त्यांची दर्शनकर्ता कोण होते. तसं प्रमुख दर्शन पाहत असताना कपिल मुनी किंवा महर्षी कपिल किंवा सांख्य मुनी असं एक ट्रिक आपण लक्षात ठेवली होती. सांख्य मुनी लक्षात ठेवलं म्हणजे की मुनी कुठले होते? कपिल मुनी होते. हे आपला MCQ तयार होतो. त्यानंतर त्यांची म्हणजे काही प्रमुख आचार्य त्यांच्यासोबतची जी आहे, जे ईश्वर कृष्ण आहे, म्हणजे जो सांख्यदर्शनाचा ग्रंथ सांख्यकारिका आहे, तर तो मुख्य ग्रंथ असला तर त्याचे ऑथर कोण आहेत? तर ईश्वर कृष्ण हे त्याचे ऑथर आहेत आणि हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दुसरे काही ह्या विचारवंताचा गट जो आहे सांख्यदर्शनाचा, त्या गटातले काही दुसरे ऋषी पण आहेत, जसे की आचार्य असुरी, पंचशिख, अशी काही आचार्यांची नावंसुद्धा आपल्याला कानावर गेली पाहिजे. तर सांख्यकारिका जो ईश्वर कृष्ण रचित सांख्यकारिका आहे, तो सांख्यदर्शनाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एकूण किती कारिका आहेत? तर 70 कारिका आहे. कधी कधी MCQ विचारला जाऊ शकतो, किती सांख्यदर्शनाचा मुख्य ग्रंथ कुठला आणि त्याच्यामध्ये किती कारिका वर्णन केलेले आहे? तर 70 कारिका वर्णन केलेले आहेत. म्हणून याला सांख्य सप्तती म्हणजे 70 सप्तती ह्या नावावरून सांख्य सप्तती असा एक पर्यायी नाव सांख्यदर्शनाचं दिलेलं आहे. सांख्य शब्दाचा अर्थ काय आहे? तर दोन व्युत्पत्ती अर्थ इथे मिळतात. सांख्य म्हणजे संख्या या शब्दावरून आलेला संख्या असा अर्थ सांगणारा एक आहे, आणि दुसरा म्हणजे सम्यक ख्याती असणारा. सम्यक ख्याती म्हणजे सम्यक ज्ञान, विवेक ज्ञान. म्हणजेच याच्यामध्ये विवेक ज्ञान कशाचं आलेलं आपल्याला? तर ते म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा भेद समजून सांगणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे सांख्यशास्त्र किंवा सांख्यदर्शन. सम्यक ख्याती याचा अर्थ, दुसरा अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याचंच एक दुसरं वाक्य आपण सेंटेन्स पाहिलं तर सम्यक ख्याती किंवा सम्यक ज्ञान देणारे दर्शन. तर ह्याचं मूलभूत संकल्पना काय सांख्य दर्शनाचं? तर मूलभूत संकल्पना ते मूल दोन तत्वावरून त्यांनी वर्णन केले, ते आपण पाहिले. पुरुष आणि प्रकृती. पुरुषाला काय म्हटलंय? त्याचे काय लक्षण आहेत, गुण आहेत? पुरुष चेतन आहे, साक्षी आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे स्वरूपतः, निर्गुण आहे, त्याच्यात कुठलाही गुण नाही सापडत, अपरिणामी, परिणाम नाही आढळत, नित्य आहे. अशा प्रकारची लक्षणे पुरुषाची आपण पाहतो. काय? चेतन आहे, साक्षी आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, निर्गुण आहे, अपरिणामी, नित्य आहे. आणि प्रकृती म्हणजे काय? तर ती अचेतन आहे, त्रिगुणात्मक आहे. ती पुरुष निर्गुण आहे,
तर प्रकृती त्रिगुणात्मक आहे, प्रसवधर्मी आहे, परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये परिणमन होतं, परिवर्तन होतं, जगताची कारणभूत मूल प्रकृती आहे. कोण आहे कारण? जगत किंवा सृष्टी उत्पत्तीसाठी कारणीभूत कोण आहे? तर प्रकृती आहे. यातून मग हे प्रकृती आणि पुरुषांचा संयोग झाल्यानंतर काय उत्पन्न होतात? तर 23 विकृती निर्माण होतात आणि ती तत्व म्हणजेच एकूण 25 तत्व निर्मित सृष्टी उत्पत्ती निर्माण होते. तर एक प्रकृती आणि एक पुरुष यांचा संयोग होऊन 23 विकृती होतात आणि हे सगळे एकत्रित तत्व 25 तत्व इथे वर्णन केलेले आहे. आता ही झाली सृष्टी उत्पत्ती. त्याच्यामध्ये एक एक तत्व समजून घेऊया. 25 तत्व जी सांगितले, तर पहिली आहे प्रकृती. जगताची मूलभूत कारण आपण पाहिलं, तिला मूल प्रकृती म्हणूया, प्रधान, अव्यक्त म्हणूया. अव्यक्त हा आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे. आयुर्वेदाने अव्यक्त तत्व मांडलेलं आहे. कुणाला मिळून? पुरुष आणि प्रकृती मिळून अव्यक्त तत्व मांडलेलं आहे. तर असंच सांख्यदर्शनकारांनी प्रकृतीला पर्यायी शब्द अव्यक्त दिलेला आहे. प्रकृती काय? त्रिगुणात्मक आहे. तिच्या 3 गुण आहेत. कुठले कुठले गुण आहेत? तर सत्व, सगळ्यात महत्त्वाचं सत्व, रज, तम. तर ही 3 गुणांनी बनलेली प्रकृती आहे. तर ह्यापासून निर्माण नंतर प्रथम तत्व कुठलं होतं? तर महत, त्यालाच आपण बुद्धी तत्व म्हणूया. तर महत तत्व तयार होतं. कारण काय त्याच्या मागे? तर 3 गुण कारण आहेत प्रकृतीचे, सत्व, रज, तम. तर ही जी पहिली तत्व आहे, महत तत्व किंवा बुद्धी तत्व, तर मानवी शरीरात त्याचे कार्य काय? बुद्धीच्या स्वरूपात दिलेलं आहे असं समजा. आणि त्याची कार्य काय? मग निर्णय घेणे, निश्चय करणे, विवेक करणे, धर्म अधर्म याचं ज्ञान करून घेणे, ज्ञान अज्ञानाचं निर्धारण करणे, हे सगळं काम कुणाद्वारे घडतं? महत्त्वाद्वारे किंवा बुद्धितत्वाद्वारे घडतं. त्यानंतर तिसरं तत्व काय आहे? तर अहंकार. अहंकार किती प्रकारचे आहेत? तर ते 3 प्रकारचे, 3 अहंकार. ते कोणापासून? महत्त्वापासून अहंकाराची निर्मिती होते असं सांख्यदर्शनकार सांगतात. तर अहंकार म्हणजे काय? मी आणि माझेपण हे जे आहे ह्याचं अस्तित्व होणे, जाणीव होणे म्हणजेच काय? अहंकार तत्व. मी करता आहे, हे माझे आहे, मी शरीर आहे, ही जी भावना आहे ती म्हणजेच काय? अहंकार तत्व. तर अहंकार किती प्रकारचे आहे? तर ते 3 गुणांमुळे 3 प्रकारचे बनलेले, जसं की सात्विक, राजसिक आणि तामसिक. तर सात्विक अहंकारामुळे काय काय तत्व तयार होतात त्याच्यापासून? मग तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 1 उभयात्मक मन, असे 11 इंद्रियांचं उत्पत्ती कुणामुळे होतं? सात्विक अहंकारामुळे होतं. त्यानंतर आपण राजसिक अहंकार पाहूया. तर याच्यामध्ये रजोगुण असल्यामुळे प्रवर्तक आहे, तो उत्तेजक. रजोगुण कसा उत्तेजक असतो? प्रेरणा देणारा असतो. आपण रज आणि तम, हे सत्व, रज, तम हे 3 जे गुण आहेत ते त्रिदोषाशी संलग्न समजतो किंवा त्याच्यासारखी गुण असणारी लक्षणं सारखे त्रिदोषात आहेत असं समजतो. तर राजसिक अहंकार जो आहे, राजसिक गुण जो आहे, तो पित्तदोष समान समजावा किंवा पित्तदोष जसा पाचन करण्यास प्रवर्तक असतो, तसाच रजगुणसुद्धा प्रवर्तक किंवा उत्तेजक असतो. आणि त्यामुळे इथे काय होतं? सात्विक आणि तामसिक अहंकाराच्या कार्याला गतिशीलता प्राप्त होत असते आणि त्यामुळे तो प्रवर्तक प्रेरणा देणारा ठरतो. त्यानंतर तामस अहंकार आहे. ह्यातून काय होतं? तन्मात्रा निर्माण. 5 प्रकारच्या तन्मात्रा. तामस वर्ण तम असं लक्षात ठेवा. ट्रिक चांगली आहे. तन्मात्रा कुठून तयार होतात? तर तामस अहंकारापासून तयार होतं. आणि सात्विक अहंकारातनं काय तयार होतं? 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन, अशा प्रकारचे 11 इंद्रिय सात्विक. तर तामसिक याच्यामधनं तन्मात्रा आणि दोघांचं नियंत्रण प्रवर्तन करण्याचं कार्य कोण करतं? तर राजसिक अहंकार करतं. तर अशा प्रकारचे 5 तन्मात्रा तयार होतात. मग ह्या तन्मात्रा कुठल्या आहेत? तर शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, रस तन्मात्रा, गंध तन्मात्रा, अशा प्रकारे पंचतन्मात्रा आपण ह्याला म्हणतो. मग पंचतन्मात्रामधनं पंचमहाभूताची उत्पत्ती होते. म्हणजे जसं की शब्द तन्मात्रेतनं आकाश महाभूत तत्व तयार होतं. मग स्पर्शमधनं वायू, तर रूपमधनं तेज, रसमधनं आप,
तर गंधमधनं पृथ्वी तत्व महाभूत तयार होत असतं. अशा प्रकारे ह्या इंद्रियांची ह्या सगळं तत्वांची उत्पत्ती इथे होते आणि एकंदरीत सृष्टी इथे उत्पत्ती होते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर बाकीचे आपण कन्सेप्ट कंटिन्यू करूया, पण खूप मोठा व्हिडिओ बनतो आहे, त्यासाठी इथे थांबूया. बाकीची जी मुद्दे आहेत सांख्यदर्शनातनं आज आपण फक्त सृष्टी उत्पत्ती पाहिली आहे, तर बाकी जी पॉईंट्स आहेत ते एक एक व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारा. आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा मला, आणि काही सजेशन असेल तर नक्कीच सांगा. धन्यवाद.